नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी तोंडात ठेवताच विरघळणारी बेसन बर्फी बनवणार आहोत, जी खायला खूपच स्वादिष्ट आणि बनवायला खूपच सोपी आहे. तर त्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवूया आणि इथे मी 1 कप घेतलेलं आहे तूप. आता एकच माप ठेवा, त्याच मापाच्या वाटीने तुम्ही सगळे साहित्य घ्या. आता तूप थोडं वितळलं, ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे त्याच मापाने 2 कप घालायचे आहे बेसन. आता गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि पूर्ण बेसन आपल्याला चांगलं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यात 1 टेबलस्पून तूप घालूया अजून थोडं आणि चांगलं आपल्याला हे गॅसवर तसंच मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत तूप ह्याच्या कडेने सुटत नाही आहे. एक बघा आता एकदम सॉफ्ट आणि फ्लफी झालेलं आहे पीठ आपलं. ह्याचा अर्थ आपलं बेसन चांगलं भाजून झालेलं आहे, कच्चेपणा निघून गेलेला आहे. ह्याच्यात 2 टेबलस्पून घालायचा आहे रवा. रवा मी कच्चाच घालत आहे कारण बेसनमध्ये आपण चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे. रवा भाजायला जास्त वेळ लागणार नाही आहे. तर हे पण आपल्याला चांगलं असं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे. तूप चांगलं सुटलेलं आहे. आपलं मिश्रणही एकदम सॉफ्ट झालेलं आहे, फ्लफी. ह्याच्यात आता आपण 2 टेबलस्पून दूध घालूया. दूध आपल्याला गरमही नको आहे, थंडही नको आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचा असू द्या. बघा दूध घातल्यावर कशी एकदम जाळी पडली आहे बेसनाला. असंच आपल्याला हवं आहे. एक आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती हलकं झालेलं आहे पीठ आणि जाळ्या किती सुंदर पडलेल्या आहेत त्याला. आता हे छान सर्व मिक्स झालेलं आहे. ह्याच्यात आता आपण घालूया 1 कप गूळ. आता गूळ तुम्ही पावडर घ्या किंवा असं बारीक चिरून घ्या. तर गूळ आपल्याला सर्व ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस स्लोच ठेवायचा आहे आपल्याला. ह्याच्यात आपण घालूया 1 टेबलस्पून वेलची पावडर. गूळ चांगला वितळायला आलेला आहे आपला. अजून 1-2 मिनटं असंच आपण गॅसवर मिक्स करूया. छान गूळ वितळलेला आहे. आता गॅस बंद करूया. इथे एक मी ट्रे घेतलेली आहे तूप लावून व त्याच्यात थोडे पिस्ते घातलेले आहेत. आता ते सर्व मिश्रण आपल्याला ह्याच्यात ओतायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला चांगल्या ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. बघा सर्व आता रंग किती सुंदर आलेला आहे, लाईट आणि डार्क असा. आपण याच्यावरूनही थोडे पिस्त्याचे काप ठेवूया. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं काही ड्रायफ्रूट ठेवू शकता. नाही लावलं काही ड्रायफ्रूट तरीही चालेल. अशी साधी पण मिठाई चवीला फार छान लागते. चांगलं सेट करून घेऊया ह्याला. सुंदर आपली मिठाई तयार झालेली आहे. आता बघा मी ह्याला कट करून घेतलेलं आहे. किती चांगली सेट झालेली आहे बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताज किचन याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान सुंदर मिठाई झाली आहे आपली तयार. तर तुम्हाला मी ही तोडून दाखवते किती एकदम सॉफ्ट झालेली आहे. काही एकदम कडक वगैरे नाही झाली आहे. छान आतपर्यंत चांगली शिजलेली आहे. तुम्ही मिठाई कधी झटपट घरी बनवू शकता. फार छान लागते.